ने केले गेलं आणि त्यासाठी ही मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच स्वागत सन्मान इथं संपन्न झालेला आहे. बोलूया आपण खेळाकडे. आपण पाहिलं तर खेळाला होते या ठिकाणी सुरुवात. आपण पाहिलं तर जगदीश यांची पहिली गोलंदाजी पाहायला मिळते आणि दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला जातोय. तुफान पिंपलास वर्सेस आपण एक चांगली मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते न्यू मिलन पायगाव या संघादरम्यान. निश्चितच आमच्या मान्यवर आमच्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कमिटीच्या माध्यमातून, या स्पोर्टच्या माध्यमातून आपलं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. यावेळेस उडवला आहे. आपण पाहिलं तर चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. क्या बात आहे. जेल तर पकडली गेली नाही आहे. निश्चित मी तर म्हणेन काही धावा इथं मात्र वाचवताना पाहायला मिळत आहेत. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहिले तर धावफलकावरती लागली जाते ती म्हणजे 2. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. जगदीश यांची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळते. तुफान पिंपलास तुफानी फलंदाजीसाठी माहीर इथे मात्र कुठेतरी बांधून ठेवले. यावेळेस ही पाहू शकता. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू हाताळला जातोय. निर्धावचे होते सांगता. या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरपार संघाचं शुभागमन होत आहे. आपलंही सरस स्वागत आहे. आज या संघाला इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. एक चांगला संघ आहे. गणेशजी ठाकरे, आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती. गणेशजी ठाकरे, आपणास विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भिवंडी ग्रामीण फुटबॉलसाठी खूप चांगले मेहनत घेत आहेत. आपण पाहिले तर निस्वार्थ सेवा कशाला म्हटलं जातं असे दोन व्यक्तिमत्व एवन जोडी प्रमोदजी भोईर आणि गणेशजी ठाकरे ही देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझल्टमध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय आणि इथं मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 10 फलकावरती 4 लागली गेली आहे. तुफान पिंपलास या संघाला मात्र ती खेळी करता आली नाही ज्या खेळीने जाणला जातोय. परंतु न्यू मिलन पायगाव संघाने मात्र नवीन विचाराने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळतंय. आपण आता नुकताच संपन्न झालेला दौरा पाहिला, दमन दौरा. त्या दौऱ्यावरती खूप चांगली मेहनत घेणारे तुम्हाला सर्वांचे परिचयाचे सचिव अर्थात प्रदीपजी जोशी
आपण जर पाहिलं तर सकाळी लवकर उठून 5 ग्राउंडवरती पूर्णपणे ज्या गोष्टी आहेत त्या सजल्या की नाही सजल्या त्या पाहण्यात मग्न आपल्याला पाहायला मिळत होते. प्रत्येक कॉमेंटर असो किंवा अंपायर असो स्कोरर असो त्या ठिकाणी पोहोचवणं या पूर्ण 5 दिवसामध्ये ती जिम्मेदारी घेतली गेली. मी तर म्हणेन ती 5 दिवसाची शृंखला नसून तर 5 महिन्यापासून चाललेला ते प्रयत्न होत आहे. कित्येक वेळेला तरी दमनला जाऊन त्या ग्राउंडची पाहणी केली. हा ग्राउंड नको तो ग्राउंड नको आणि कित्येक लोकांना सामोरे जावं लागत होतं. जवळजवळ 52 टीमचे 52 संघनायक या सर्वांचे फोन तिथील मॅनेजमेंट या सर्वांना खूप साऱ्या चांगल्या पद्धतीने हँडल करत असताना पाहायला मिळालं. या दरम्यान आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जात आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिले ना तर गणेशजी ठाकरे हा एक चांगला नाव घेतला जातो या फॉर्मॅटमध्ये. चांगली मेहनत करतात आणि त्यांचं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. या व्यासपीठावर विराजमान सन्माननीय गणेशजी ठाकरे साहेब आहेत. त्यांचं आपण करूया येतो जे स्वागत आणि सन्मान. तर उपसरपंच सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण त्यांचा येतो जे स्वागत आणि सन्मान करायचा. गणेशजी आपण या पुढे इकडे समोर आपण पाहू शकता. हे एक व्यक्तिमत्व आहे निस्वार्थपणे या फॉर्मॅटमध्ये अर्थात या संघटनेला काम पाहणारे एक चांगलं व्यक्तिमत्व. भिवंडी ग्रामीण 40+ सदस्य सन्माननीय गणेशजी ठाकरे साहेबांचा येतो जे स्वागत आणि सन्मान केला जातोय. सन्माननीय उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दिला जातोय शाल आणि फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. खूप खूप धन्यवाद. बोलूया खेळाकडे. आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावरती या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 6 या अंकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अतिशय बिकट अवस्था पाहायला मिळते. तसेच या व्यासपीठावर विराजमान सुनीलजी म्हात्रे साहेब आहेत. सुनीलजी म्हात्रे साहेब आहेत त्यांचाही तुझे स्वागत आणि सन्मान. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या अंकावरती. अतिशय बिकट अवस्था मी तर म्हणेन तुफान पिंपलाची पाहायला मिळते. ज्या नावाने ओळखला जातो खेळीने जाणला जातो ती खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आपण पाहिलं तर आज खूप चांगला खेळ पाहायला मिळाला किरण म्हात्रे यांचा. क्या बात आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 46 धावा ठोकल्या होत्या आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर नाबाद 30 धावा कंप्लीट केल्या आणि स्पर्धेतील एक चांगली हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली. या वेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतंय.
यानंतर होणारा सामना कालिकामाता कालवार आणि अष्टविनायक ठाकूरपाडा हा होईल. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण अल्पेश गायकवाडशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू खेळून काढलेला ऑन साईडला लंगांच्या रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल सुद्धा एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावावरती समाधान मानलंही जाते. एक चांगली कसून गोलंदाजी मित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी न्यू मिलन पायगाव या संघाच्या माध्यमातून जगदीश यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र गणेश हाही चांगला खेळ करतोय. दोघांनी आपण जर पाहिले ना तर 4-4 धावा दिल्या आणि एक गडी बाद केल्या आणि 2 जे गडी आहेत ते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. म्हणजेच 8 बाद 4 अशी अवस्था आपल्याला तुफान पिंपलाची आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 30 आपण पाहतोय. नितीन येतोय गोलंदाजी मार्कवरती. एक चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी फलंदाजी करेल. यावेळेस गोलंदाजीची चान्स आहे. त्या गोलंदाजी करत असताना किती धावा खर्च केल्या जाईल हे पाहण्यासारखं राहील. अप्रतिम गोलंदाजी 2 षटकांमध्ये पाहायला मिळाले. एका बाजूला जगदीश तर दुसऱ्या बाजूला गणेश पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पाहूया. आतापर्यंत 11 मिनिटं घेतलेली आहेत 2 षटक हाताळण्यासाठी. यावेळेस उडवलाय वाडे शॉट. क्या बात आहे. चेंडू आला स्लॉट मध्ये आणि फेकून दिलं प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. डॉक्टर असो किंवा वकील मात्र खेळण्यासाठी तयार. इथं मात्र पुन्हा एकदा पाहू शकता ऑन साईडला खेळून काढलेला एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? नाही होणार. एकच धाव. या क्रिकेटच्या खेळाला पायी आपण प्रेमापायी आपण पाहतोय. डॉक्टर असो किंवा वकील असो धंदा पाणी सोडून इथं मात्र आपण पाहतोय खेळासाठी इथं उपस्थित झालेल्या पाहायला मिळत आहेत. संदीप यांच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला. इथं मात्र चॉप करायचं होतं, कट करायचं होतं. हवं तसं पट्ट्यामध्ये आला नाही आहे, परंतु एक धावी रोखता आली नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 16 अंकावरती. यावेळेस काय घडतं पाहूया. यस, थर्ड अंपायर दिलेला आहे. यस, फलंदाज बाद आहे. एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून चेक केलं गेलं.
आमच्या लाईव्हच्या माध्यमातून टेक्निकल टीमने, आणि त्यानंतर इथं बाद घोषित केलं. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. धावसंख्या जर पाहिली 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 चालू आहे. या षटकाला प्रारंभ झाला, सुरुवात झाली, मोठा फटका लागला गेला होता. धावसंख्या 17 या अंकावरती. पुढील चेंडू योगराज. पाहूया, या वेळेस उडवलाय. एक धाव घेतली जाते. सन्माननीय सदानंद म्हात्रे साहेब, आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार सन्माननीय सदानंद म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. इन ॲक्शन मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. कालवार के टायगर. या वेळेस आपण पाहू शकता चांगला चेंडू आहे. निर्धाव. निश्चितच आपण जर पाहिलं तर एक चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि शान स्पोर्ट धामणगावच्या माध्यमातून आई गावदेवी चषक 2025 हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग दुसरा दिवस आहे. कालही सर्व टीमला येणाऱ्या प्रेक्षकाला जेवणाची व्यवस्था केली होती. आज ही जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. तर ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल तर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आंब्याचं झाड आहे, त्याच्या खाली जेवणाची उत्तम चविष्ट सोय केलेली आहे. तर सर्वांना विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 हाताळण्यासाठी भरत येतोय. गोलंदाजी मार्कवरती धावा खूप कमी लागल्या आहेत. धाव फलकावरती 19 धावा. अचूक टप्प्याचा मारा आपल्याला पाहायला मिळाला सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये. थर्ड अंपायर, तिसरा अंपायर पाठवू. चुकीची दुरुस्ती या ठिकाणी केली जाते. धावसंख्या जी आहे ती 18 लागली गेली आहे. कारण या ओव्हरला आल्या त्या म्हणजे आपण पाहतोय 10 धावा आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये आल्या त्या 8, एकंदरीत झाल्या 18. म्हणजे 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 18 या धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक पाहूया. या षटकामध्ये तुफानी फटकेबाजी करावी लागेल, तुफानी बल्लेबाजी करावी लागेल, हवाई सफर, हवाई यात्रा करावी लागेल. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पायगाव संघ, अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. यावेळेस खेळून काढलेल्या ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थोडंसं पम्बलिंग जरूर झालं इथं, मात्र कलेक्शन चुकीचं पाहायला मिळतंय. आणि 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या आपण पाहतो 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. 20 धावा. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय. मिस टाइम जरूर झाला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. झेलच्या सुरुवात फलंदाज होते बाद. थँक्यू. गेम गोडीचं लक्ष द्या. पुढील चेंडू
यावेळेस उडवलाय ऑन साईडला. शतरक्षिका त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावीचा दबाव टाकलेला पाहू शकता आपण. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. योगराज मात्र चांगली साथ देतोय. नवीन फलंदाज योगेश त्याच्या माध्यमातून 2 धावा त्या कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या पाहतोय आपण 22 अंकावरती. षटक अंतिम शेवटचा पाहायला मिळतोय. तर चला दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉससाठी यायचा लगेच. जो संघ नाणेफेकीसाठी नसेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. काली आपण काही संघांना पॅनलाइज केलं होतं, आजही आपण ते करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. या वेळेस पाहू शकता चेंडू सीमा पार. बिग ब्लास्ट षटकार. डीजे आपण पाहिलं तर योगी यांच्या बॅट मधून बिग ब्लास्ट पाहायला मिळतो. षटकार. षटकारच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. 29 धावांवरती धाव फलक सजला गेला आहे. पाहूया पुन्हा एकदा. भारत टर्न होतं गोलंदाजी मार्गावरती. यावेळी स्लोअरचा मारा केला होता. फ्लॅट ॲट डिलिव्हरी, बलून डिलिव्हरी ज्याला म्हटलं जात आहे. आणि अशा रीतीने इथं जर पाहायला गेलं तर निर्धावची झाली सांगता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 29 आणि 30 धावांचं आव्हान इथं मात्र पाहायला मिळतंय. तर चला दोन्ही संघाच्या संघानायक टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कालवार संघाचा संघनायक आपण यायचा आहे कारण ठाकूरपाडा संघाचा संघनायक इथं उपस्थित झालेला आहे. सन्माननीय अनंता भोईर साहेबांच्या शुभ हस्ते इथं मात्र केलंच जाईल नाणेफेकीचं कॉल. चला कालिका माता कालवार संघाचा संघनायक आपण या. तर चला या. सदानंद मात्रे आपणास विनंती आपण लगेच या. टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. आमच्या मान्यवर उपस्थित आहेत सन्माननीय अनंताजी भोईर साहेब. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया नाणेफेक. छापाचा कॉलिंग दिलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. निश्चितच आपण पाहिलं तर एक चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस तुमच्यासाठी महत्वपूर्वक होता. हो होता. आम्हाला फिल्डिंगच पाहिजे होती. यस नाणेफेक जिंकला आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. समोरील टीम आहे चांगला काम करते. आपण किती धावांपर्यंत त्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 30 ते 40 मध्ये. निश्चितच आपण जे आयोजन नियोजन पाहतोय खूप चांगलं वाटतंय इथे खेळत असताना. खास करून जर विचार केला तर ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला ही खेळपट्टी पाहायला मिळते. आपल्या विभागामध्ये जर पाहायला गेलं तर असं वातावरण पाहायला मिळत नाही आहे. तर आज आपण इथं पहिला सामना खेळणार आहात. तर या आयोजन आणि आपण सामना खेळणार याच्याबद्दल काय म्हणाल? हा आयोजन चांगलं आहे. तसं आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धामणगावच्या शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हालाही मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण जाऊया कालिका माता कालवार संघाचा संघनायक ज्याला खरोखरच आदराने म्हटलं जाते कालवार की टायगर. आपण पाहिलं तर सदानंद मात्रे. आपल्यासाठी टॉस महत्त्वाचा होता. हो नक्कीच. म्हणजे आता तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध काम करायचं आहे आणि जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध आपण काम करतो तेव्हा खऱ्या अर्थाने खरी जी कसरत आहे ती लावी लागते. तर आता आपण प्रथम फलंदाजी करणार आहोत. किती धावांची मजल माराल? 40+. यस आपण या संघटनेसाठी खूप चांगलं काम करता. सल्लागारच्या पदावरती आपण आहात आणि प्रत्येक वेळी आपण सूचित केले जाते. चाचणी स्पर्धा कशा प्रकारे खेळवली जाते, दमन दौरा कसा आणि पूर्ण ज्या सीझनमध्ये
ज्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धा खेळत असताना तुम्ही जो त्रास घेता हा सर्वांना तर माहीत आहे, आणि आता ही स्पर्धा जी आपण पाहतात खेळतात या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? धामणगावमध्ये मला असं वाटते 3-4 वर्षापूर्वी आलो होतो. 8 पण तिकडे आलेलो आम्ही. हां हां पण इथं आलो तर असं म्हणजे एक वेगळं वाटतंय. अतिशय सुंदर असं मैदान बनवलेलं आहे आणि एक बघायला गेलं तर झाडं झुडपं आणि चांगला प्रेक्षकांना सावलीचा इथं स्वभाव आढळतो आणि चांगला मैदान बनवलं आहे. निश्चित वेळ कमी आपल्याकडे, तर तुम्हा दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून अशी न्यूज आहे की नाणेफेकीचे कॉल जे आहे ते अष्टविनायक ठाकूरबा संघाच्या बाजूने लागलेले आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, आणि जर ठाकूरबा संघाने इथं जर फायनल मारली गेली तर संघ नाही करतात कर्णधार सन्मान्य गुरुनाथ ठाकरे आणि शिवनाथ ठाकरे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये दिले जातील जर फायनल मारली तर. ओ टू कॉम्बॉक्स, धन्यवाद. आणि एक आनंदाची बातमी आमच्यासाठी सुद्धा की आम्हालाही त्याने 1,000 रुपये ठेवलेले आहेत. क्या बात आहे. तर पहिला चेंडू होता, फलंदाज मात्र इथे बाद झालेले आहेत. नितीन गवली पहिल्या चेंडूवर बाद झालेले आहेत. 30 धावांचं माफक आव्हान आहे. सकाळपासून आपण बघत आहोत इथे धावांचा डोंगर, धावांच्या राशी उभारल्या जात आहेत. या सामन्यात मात्र 29 धावा बनवल्या गेलेल्या आहेत तुफान पिंपलाच्या मार्फत, आणि 30 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते न्यू मिलन पायगाव संघासमोर. आणि पहिल्याच चेंडूवर एक मोठा फलंदाज इथे बाद झाला. नितीन गवली 0वर बाद झालेले आहेत. एक मोठा धक्का इथे न्यू मिलन पायगाव या संघाला. धावसंख्या जरी कमी बनवायच्या असल्या तरी तुफान पिंपलास संघाकडे गोलंदाजीची बाजू खूप भक्कम आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. राजन याला पहिल्या चेंडूवर सफलता मिळालेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेले आहेत भरत. फक्त 30 धावा बनवायचे आहेत. पुन्हा एकदा राजन गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज भरत. पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे. नक्कीच आत्मविश्वास ते वाढलेला असेल राजन यांचा. आई गावदेवी चषक 2025 श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचा हा बिग इव्हेंट आपण पाहत आहोत. राजन पुन्हा एकदा सुरेख असं ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे होता. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू फरार झालेला आहे. पायाने अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच दरम्यान 3 धावा तिथे धावून काढलेल्या आहेत फलंदाजांनी. 3 धावांची श्री गणेश झालेला आहे. अकाउंट ओपन झालेलं आहे न्यू मिलन पायगाव संघाचं. तिसरा अंपायरकडे मदत मागितलेली आहे आणि पंचांचा इशारा येतो चौकार. चौकार तिसऱ्या अंपायरची मदत घेतलेली आहे. आणि हा चौकार आहे. हा चौकार आहे. निश्चितच इथे 1 धाव होती, तिथे 4 धावा दिले गेलेले आहेत. पुन्हा एकदा राजन गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज भरत. भरत यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून खातं खोललेलं आहे. पुन्हा एकदा फुलटच चेंडू फ्लिक केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. पुन्हा एकदा एक शानदार चौकार. लागोपाठ 2 चौकार भरत त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार.
पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद केला होता, त्यानंतर मात्र 3 चेंडूवर 14 धावा आलेल्या आहेत. भरत, अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी भरत यांच्याकडून. पुन्हा एकदा राजन भरतसाठी फुलटच चेंडू होता, पुन्हा एकदा फ्लिक केलेला आहे, पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, चौकार. धावा धावपलकावर लागलेले आहेत. 30 बनवायचे आहेत, त्यातल्या 18 तर 5 चेंडूवरच झालेले आहेत. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातला. जास्त घाई दिसते पायगाव संघाला. ते मात्र स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्याचा निर्धाव चेंडू. अशा प्रकारे पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 18 अशी धावसंख्या झालेली आहे ती न्यू मिलन पायगाव संघाची. तर फक्त 12 धावा दूर आहे विजयापासून न्यू मिलन पायगाव. 18 चेंडूमध्ये 12 बनवायचे आहेत. यानंतर मोठा सामना आपल्या भेटीला येणार आहे. कालिका माता कालवार विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. ठाकूरपाडा संघाने नाणेफेक जिंकलेले आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर कालिका माता कालवार संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे. यानंतर बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. क्रमांक 2 षटक टाकण्यासाठी गोलंदाज अंबादास आणि समोर फलंदाज असेल चंदू मुकादम. फक्त 12 धावा दूर आहे विजयापासून न्यू मिलन पायगाव. 18 चेंडूमध्ये 12 बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा बनवल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे मॅचची जणू काही हवाच काढलेली आहे या सामन्यातून. सकाळपासून इथे धावांचे डोंगर, धावांच्या राशी उभारल्या जात आहेत. पहिला चेंडू अंबादासाचा चेंडू उडवलाय, चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक, परंतु बनेल फक्त प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, षटकार. चंदू मुकादम या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 24. फक्त 6 धावा विजयासाठी हव्या आहेत न्यू मिलन पायगाव संघाला. चंदू पुन्हा एकदा तयार. फुलटच चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे, अतिशय देखणा असा ड्राईव्ह. चेंडू जातो सीमारेषेकडे, दूरवरून क्षेत्ररक्षक येतात. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा काढण्याची संधी होती चंदू याला, आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 26. फक्त 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी पायगाव संघाला. अंबादास गोलंदाजी ट्रॅकवर. चंदूसाठी इथे मात्र पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहेत. 2 धावा काढण्याची संधी होती. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या होती 28. फक्त 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सूर्यकसा चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने मारलेला आहे. फक्त 1च धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली 29. स्कोर लेवल झालेला आहे. फक्त 1 धावाची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि दुसरेच षटक चालू आहे. इथे मात्र चेंडू उचललाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय न्यू मिलन पायगाव. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक तुफान पिंपलास.